मित्रांनो, तुमच्याही मनामध्ये हा एकच प्रश्न आहे का? लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये नेमके कधी येणार? सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केली आहे का? की अजूनही थांबावं लागणार आहे? आणि मागच्या वेळी पैसे नेमके कधी जमा झाले होते? जर तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण फक्त आणि फक्त खरी आणि पडताळलेली माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याची लाखो महिला आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हप्ता उशिरा झाला हप्ता यायला उशीर झाला की सोशल मीडियावर अनेक अफवा पसरू लागतात. कुणी एक तारीख सांगतं तर कुणी दुसरी सांगतं, पण अशा माहितीवरती विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणं खूप महत्त्वाचं असतं. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओ बघून आला असताना ह्या व्हिडिओवरती क्लिक करायला. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आज पैसे येणार, आजपासून चालू झाले, उद्यापासून पैसे येणार, उद्यापासून पैसे यायला चालू झाले. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सध्या सरकारकडून हप्त्याच्या तारखेबाबत अंतिम घोषणा म्हणजे अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजेच सरकारने अजून कोणतीही तारीख सांगितलेली नाही, निश्चित तारीख अजून एकही सांगितलेली नाही. 20 तारखेला पैसे येणार, 10 तारखेला येणार, 15 तारखेला, अशी कोणतीही तारीख सरकारने सांगितलेली नाही. आतापर्यंत तुम्ही जी बातमी बघून आला की उद्यापासून पैसे चालू, आजपासून पैसे चालू, तर त्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही ठरवा. त्याचबरोबर त्यामुळे कोणतीही ठराविक तारीख निश्चित झालेली नाही, कारण सरकारकडून हप्त्याच्या तारखेबाबत अंतिम अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे कोणतीही ठराविक तारीख निश्चित झाली आहे असं म्हणणं योग्य नाही. मात्र मागील काही हप्त्याचा पॅटर्न पाहिला तर पैसे साधारण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. यावेळीही अशीच प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आता मागच्या हप्त्याबाबत बोलायचं झालं तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये तो टप्प्याटप्प्याने जमा झाला होता. म्हणजे हप्ता टप्प्याटप्प्याने जमा झाला होता. सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा सर्व बँकांमध्ये एकाच दिवशी पैसे आले नव्हते. काहींना आधी पैसे मिळाले तर काहींना 2-3 दिवसांनी पैसे जमा झाले होते. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत तर घाबरण्याचे कारण नाही. कारण पैसे जे आहेत ती एकत्र येत नाहीत. टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने आज ह्या जिल्ह्यामध्ये, उद्या त्या जिल्ह्यामध्ये, असे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यावाईज पैसे जमा होतात. जर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत नसेल तर सर्वप्रथम आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. डीबीटी सेवा सुरू आहे का, बँक खाते सक्रिय आहे का आणि अर्जातील माहिती योग्य आहे का याची देखील खात्री करा. या छोट्याशा गोष्टीमुळे हप्ता उशिरा येऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मेसेज किंवा बनावट वेबसाईटवर विश्वास अजिबात ठेवू नका. सरकारकडून अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होते. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आणि आमच्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेची प्रत्येक नवीन अपडेट आणि नमोशतकरी योजनेची प्रत्येक नवी अपडेट सर्वात आधी दिली जाते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा हप्ता सुरू होताच त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मित्रा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर कर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये मागचा हप्ता कोणत्या दिवशी जमा झाला होता. धन्यवाद. भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.